महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा पेच अद्याप कायम आहे। सांगली लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे। यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात तूतू मैमे पाहायला मिळते। संजय राऊतांनी नोटंकी थांबवावी, मर्यादा पाळावी, लहान कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करू नये असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला हाणला। 2 दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू असंही नाना पटोले म्हणाले। सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांवर शनिवारी संजय राऊतांनी टीका केलेली होती काँग्रेसवर, त्यावर पटोलेंनी खरमरीत भाषेत आज उत्तर दिलं। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी आवाहन केलेलं की तुमची नौटंकी आता बंद करा। पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्या। खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्या। आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू, वरिष्ठांच्या लेवलवर सोडू, हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिले आहे। 1-2 दिवसामध्ये जमलं तर उद्याच या सगळ्या प्रश्नावर आम्ही पडदा टाकू, कारण की काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे। काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, जागा कोणाची, जागा महाविकास आघाडी, शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले, चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील महाविकास आघाडी। आज सकाळीच माझं इथून काँग्रेसच्या हायकमांडशी पुन्हा चर्चा झाली आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भात अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून सुद्धा होईल।